ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज महत्त्वाच्या बैठकांचं आयोजन दुपारी 12 वाजता मातोश्रीवर होणार बैठकीत ठाणे जिल्हा संदर्भात चर्चा करण्यात येणार. यावेळी उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. मुंबईत आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन. मार्केटवाडीच्या समर्थनार्थ आंदोलनाची हाक. मुंबईतील पक्ष कार्यालयाच्या समोर आंदोलन केलं जाणार. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस. दरम्यान मनोज जरांगे पाटील आज सकाळी 11 वाजता घेणार पत्रकार परिषद. जरांगे पाटील काय बोलतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष. अजित पवारांचा महापालिका आयुक्तांना फोन. जीबीएस आजाराच्या रुग्णांना बिलं खूप येत आहेत. सरकारी रुग्णालयात यंत्रणा चांगल्या ठेवा. अजित पवारांच्या आयुक्तांना सूचना. सनातन धर्म हा भारताचा राष्ट्रधर्म आहे. माणुसकी आपला धर्म आहे. पूजा करण्याचा, देवाला वंदन करण्याचा प्रकार वेगवेगळा असेल मात्र धर्म एकच आहे आणि तो सनातन धर्म आहे, असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं. नाशिकच्या द्वारकातील अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मदत देण्यात आली. मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते धनादेशाचं वाटप. मृतांच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत. संगमनेरमध्ये विद्यार्थ्यांनी भरवला कुंभमेळा. प्रयागराजला भाविकांना जाता आलं नाही. अशा भाविकांसाठी या विद्यार्थ्यांनी प्रभू शिवशंकर आणि साधू संतांचं रूप घेत केलं प्रदर्शन. वाशिम जिल्ह्यात महावितरणाकडून विद्युत मीटर तपासणी मोहीम सुरू. महावितरणाच्या मोहिमेला यश तर 30 लाखांवर दंड वसूल. गोदावरी नदीपात्रातील नैसर्गिक बेटावर दक्षिण कोरियातील भंतेजींचा होणार उपसंपदा विधी. 9 फेब्रुवारीला परभणीच्या पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळीमध्ये होणार विधी. बळघाटातील हत्ती 15 दिवसांच्या सुट्टीनंतर पर्यटकांच्या सेवेत हजर. रजा कालावधीत हत्तींच्या पायांच्या थकलेल्या पायांची मालिश केली जाते. परभणीच्या स्त्रीय रुग्णालयाच्या समोरील रस्ता धोकादायक. गरोदर महिलांना रुग्णालयामध्ये जाण्यासाठी प्रचंड त्रास. रस्त्यात जागोजागी खड्डे तर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल नाही. परभणीत नाट्यगृहाचं काम अनेक वर्षांपासून रखडलं. निधी अभावी काम रखडल्यानं कलावंतांकडून संताप व्यक्त. तर नेमकं नाट्यगृहाचं काम कधी पूर्ण होणार याकडे कलावंतांच्या नजरा. परभणीत बसपोर्टचं काम अंतिम टप्प्यात. प्रवाशांची अनेक वर्षापासून प्रतीक्षा संपणार. लवकरच परभणीकरांना मिळणार नवीन बसपोर्ट. वाशिमच्या शेतकऱ्यांना 8 एकर शेतामध्ये 48 लाखाचं घेतलं विक्रमी उत्पन्न. रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजनेचा लाभ घेऊन संत्रा बागेची लागवड. त्यांनी मेहनतीच्या जोरावर चांगल्या प्रकारे बाग बहरवली. बदलापूर पालिकेमध्ये 5 वर्षात 700 कोटींचा भ्रष्टाचार. प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप. खोटे ठराव आणि कामं दाखवत पैसे लाटल्याचा दावा. बेदाणा दरामध्ये 40 रुपयांची वाढ. यंदाचे वर्ष बेदाणा उत्पादकांसाठी तेजीच राहण्याचे संकेत. शेतकऱ्यांना आता अच्छे दिन. वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात वाढ करण्याची शेतकऱ्यांची मागणी. मात्र आता सध्या तुरीच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी वर्गात नाराजी पसरली. आशिष जयस्वाल पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर. अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जिल्हा वार्षिक योजना आणि खनिकर्म निधीतून होणाऱ्या खर्चाचा त्यांनी घेतला आढावा. यंदाचा पठ्ठे बापूराव पुरस्कार ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत मालती इनामदारांना जाहीर. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार सन्मान. कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलार यांचा उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक त्यांना जाहीर. तर 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं त्यांना पुरस्कार जाहीर. पुण्यात मेट्रोच्या वेळेत वाढ. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि रात्री 11 पर्यंत मेट्रो धावावी अशी मागणी होत असल्यानं प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत पुणे मेट्रोची सेवा 1 तास वाढवली. दिल्लीमध्ये 21 ते 23 फेब्रुवारीच्या दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. रेल्वे मंत्रालयानं मराठी साहित्य रसिकांसाठी मोफत रेल्वे सोडावी अशी मागणी. याची दखल घेतली नाही तर मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा. बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या मालमत्तांचा प्रस्ताव मुंबईला पाठवण्यात आला. हा प्रस्ताव पुढे गृह मंत्रालयामध्ये गेल्यानंतर मालमत्ता विक्रीला मंजुरी मिळणार. राज्यात जीबीएसची लागण झालेल्यांच्या रुग्णांची संख्या वाढत असताना याची लागण झालेल्या सोलापुरातील एका रुग्णाचा मृत्यू.
रुग्णाला जीबीएसची लागण झाल्याचं निदान 11 जानेवारीला झालं होतं, त्यामुळे हा जीबीएसचा पहिला मृत्यू ठरण्याची शक्यता. पुण्यामध्ये आणखी एका जीबीएस बाधित रुग्णाचा मृत्यू. आणखी काही दिवसांपूर्वीच तरुणाला झाली होती जीबीएसची लागण. जीबीएसमुळे प्रकृती खालावल्यानं सुरू होते उपचार. उपचारादरम्यान श्वसनाच्या त्रासानं तरुणाचा मृत्यू. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न. ग्रामपंचायतीच्या कारभाराला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न. सरपंच आर्थिक गैरव्यवहार करत असल्याचा तरुणाचा आरोप. पिंपरी चिंचवडमधून 2 बांगलादेशी नागरिकांना अटक. बांगलादेशी नागरिकांना एजंटमार्फत दुचाकीवरून भारतात प्रवेश केल्याची माहिती समोर. भारतात प्रवेश केल्यानंतर त्यांनी बनावट कागदपत्र तयार केल्याची धक्कादायक माहिती. जळगाव पोलीस दलाकडून विद्यार्थ्यांचं अपहरणाचे थरारक प्रात्यक्षिक सादरीकरण. हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी. परभणीमध्ये मुलानेच पडल्यांना लोखंडी सब्बलनं वार करत केला खून. पोलीस ठाण्यामध्ये आरोपी मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल. आरोपी मुलगा फरार. परभणी क्षुल्लक कारणावरून ऑटो रिक्षा चालकाची हत्या. आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. सांगली बस स्थानकासमोर मोबाईल दुकानदाराचा खून. किरकोळ कारणावरून घडला प्रकार. या प्रकरणी शहर पोलिसांकडून 3 जण ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.